काय ताई काय झालं? का म्हणून रागात दिसायला एवढ्या तुम्ही? ताई बोला की काय झालं? शीला, मी या घरात आता राहणार नाही बघ. हे घर माझं नाहीये. मी इथं बिलकुल राहणार नाही. मला आता या घरात राहायचंच नाही बघ. अगं ताई पण काय झालं नेमकं ते तरी सांगा की. कशामुळे एवढा राग आला तुम्हाला? तुम्ही तर किचन मध्ये गेल्या होत्या की. काय झालं? काय भांडण बिंडण झालं की काय? मोठी जाडी बोलली काय तुम्हाला? काही नाही ग शीला, नशीब खराब म्हणावं लागते आपलं. गेले होते मी किचनमध्येच गेले होते. मला वाटलं आत्याबाई आपल्यासाठी चहा बनवायला आता त्या म्हणल्या होत्या ना तुम्ही जा तुम्ही बसा शीलाला घेऊन बस मी चहा बनवते तुमच्या दोघीसाठी. मला वाटलं मायताईला दया वगैरे आली असेल माझ्यावर म्हणून बनवत असतील. आणि आता जाऊन बघायला चहा झाला का एवढंच विचारलं तर शेवंता नाही ते बोलली. मला मग ही लाज काढली तिनं गधडीनं. तिला तरी लाज वाटायला पाहिजे ना. मोठी धाटी वहिनी आहे तिच्यापेक्षा मी. काय विचार करून बोलली तिचं तिलाच माहित आहे. आत्याबाई तिथंच होत्या पण त्या बी काही बोलल्या नाही काय नाही. आता कसं सांग बरं मला या घरात मग माझं घर आहे का? सांग बरं. माझं जर घर राहिलं असतं तर मला असं कोणी बोललं असतं का? शीला सांग बरं तू. माझ्या नजरेतून उतरली ती बाई, नजरेतून. आता माझी नंद नाही ना कोणी नाही. सासू सासरे काही बोलो काही करो मला काही घेणं देणं नाही. आता मी माझ्या आईला फोन करते, नवऱ्याला बोलून घेते आणि मग उद्याच्याला निघते. नाही तर आज रात्रीच जाते बघ मी माझ्या गावी, माझ्या माहेरात. ते माझं गाव आहे, ते माझं घर आहे. या घरामध्ये माझ्यासाठी कोणीच नाही बघ. ती कुत्री अशी बोलली का? अहो ताई मला माहित होतं म्हणून तर मी असं नाटक करू लागले. मला माहित आहे ती असा खेळ करायली म्हणून. बघितलं किती घाण तुम्हाला बोलली. तुमची लाज काढली म्हणजे काय राहिलं आपल्या या घरामध्ये? अहो मला अगोदरपासून माहित आहे. आली तेव्हापासून तिचे नाटकं बघायले मी म्हणून तिच्या तोंडाला तोंड दिलं माहिती आहे का आतापर्यंत. आणि हे नाटकं करायले ना तर तिच्यासाठीच करायले, तिला या घरातून बाहेर काढायसाठीच करायले. पण आता लय झालं ताई. आता मी पण माझ्या नवऱ्याला सांगणार, केशवला सांगणार आणि म्हणणार मला इथून घरातून बाहेर घेऊन चला. कुठं वायलीकडे रूम दुसरी करा, नाही तर मी माझ्या माहेरा जाऊन राहते. मी पण राहत नाही ताई इथं. कारण तुम्ही राहत नाही तर मी कशाला राहू सांगा? याचे का बडकुट्यावानी भांडे घासायचे, कपडे धुवायचे, फरशा पुसायच्या, ह्याला स्वयंपाक करून खाऊ घालायचा काय? ह्याला हेच राहिलं की काय? मी याचे काय नोकरानी नाही काय नाही? घरातली सून म्हणून कधी वागवलं का? त्या जाडीने सासून लाज नसल्यावानी तिथं उभं राहिली असेल आणि बोलली नसेल काही आहे ना. मला माहित आहे तिचा सगळा स्वभाव कशी आहे ते. लेकीकडून बराबर बोलते. तिला कळत नाही कोणाला कसं बोलावं काय नाही ते. सुना तर तिला अशा हे काट्यावानी लागतात, काट्याच्या टोकासारख्या लागतात. बरं झालं इथं नाही राहण्यात अर्थ आहे, चांगली गोष्ट आहे. मी पण राहणार नाही ताई. लय झालं, माझ्या डोक्यावरून पाणी गेलं आता बघा. वाटलं होतं चांगला संसार करावं म्हणतात सासू आईची जागा घेते. पण काही नसते ग शीला. आपण किती चांगलं लावला जीवन, किती चांगलं राहिलं ना तरी काही नसते ग आपलं. जे करायचं ते करतात आणि अशा नंदा राहतात ना ते घर तोडतातच. ते कधी राहू देत नाहीत सुखानं. मी पण नंद आहे कोणाची तरी, पण असं जाऊन घरामध्ये काड्या करत नाही मी कोणाच्या. ते माझं माहेर आहे. मी इथली 4 दिवसाची पाहुणी आहे माझ्या माहेरची. हे माझं घर आहे. मला इथं व्यवस्थित राहायचं होतं, सगळं काही व्यवस्थित ठेवायचं होतं. पण शेवंती कशी सुखानं जगू देना झाली. आज जे काय होईल ना ते तिच्यामुळेच होईल. आता हे फक्त माझ्या नवऱ्याला समजायला पाहिजे. कारण इथं जर राहिले ना तर घुटून मरून जाईल मी. आता नाही राहू शकत ग शीला मी इथं. आता मी जाते माझ्या रूम मध्ये, आईला फोन करते, सगळं काही सांगते बघ. खूप झालं. माहिती रडू नका की, जाऊ द्या ना. कशाला काय हे करता? मला घर सोडायचंय, तुम्ही घर सोडा. आपण जाऊ त्या वायलीकडे रूमा करू ता. याच्या संग राहण्यात काही अर्थ नाही. जेव्हा मग आपण बाहेर गेलो ना तेव्हा शेवंतीला आणि तिच्या माईला कळल, सासू सासऱ्याला जेव्हा कळल ना तेव्हाच मग आता हे सगळं काही व्यवस्थित होईल. तोपर्यंत काही होणार नाही बघ. आता बाबाला तरी काय म्हणावं आपल्या सासऱ्याला? ते चांगले आहे तर बरं, त्याला सगळं दिसत आहे. पण या जाडीमुळं या सासूमुळं आपल्या सगळी घराचं वाटोळ व्हायला लागले. सोडा, एवढं रडू नका तुम्ही जा माहेरा काही दिवस राहा. मी पण जाते, मी पण राहत नाही काही नाही. संध्याकाळी केशवला सगळं काही बोलते व्यवस्थित मी, नाही का? चला मी तुमच्या संग रूम मध्ये येते. नको, तू जाय तुझ्या रूम मध्ये आराम कर. मी जर आईला बोलून घेते, नंतर ये मग तुला यायचं असलं तर. आता मला कोणाला बोला वाटणं आलं. सध्या मी जाते, जरासं पडते. बरं ठीक आहे ताई, जा तुम्ही बोला. तुम्हाला काय बोलायचं ते मी येते थोड्या वेळानं. बरं.
या शेवंतीचा तर एकदा बँड वाजवावाच लागल. मी घरातून बाहेर जायच्या आधी हिचा बँड वाजवल्याशिवाय राहतच नाही. गधडी कुठली की आमचा संसार मोडायला निघली. स्वतःचा तर संसार टिकवता येत नाही गधडीला. कुठं गेलाय काय माहितीचा नवरा आणि आमच्या येऊन संसारावर आग लावायली. कुधडी कुठली की कुत्री. नमस्कार मंडळी, तुम्हाला जर आमचे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर मी एक प्लेलिस्ट बनवलेली आहे. त्यामध्ये एपिसोड 1 पासून जे आतापर्यंत एपिसोड झाले आहेत ते सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर प्लीज आमच्या चॅनलवर जाऊन प्लेलिस्ट ओपन करा आणि भाग 1 पासून शीला, मीना, शांताबाई, शेवंता यांनी काय कारनामे केले आहेत ते तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. कारण तुम्ही जर सुरुवातीपासून बघसाल तर तुम्हाला नक्कीच कळेल की या घराण्यामध्ये या घरामध्ये काय काय झालं आणि पुढे काय होणार आहे. तर आमच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक सुद्धा. थँक्यू सो मच. हॅलो आई. हॅलो आई. हॅलो मीना काय झालं बेटा? मीना रडू नको ना बेटा. काय झालं सांग ना मला. काय झालं? भांडण वगैरे झालं का जावयासोबत? काय सासू सासरे काय बोलले तुला? रडू नको, मला पहिले सांग तू. हॅलो आई, ऐक ना. मी ना आता इथे राहणार नाही बघ. मी माझ्या घरी येते आई. मी इथे राहत नाही. हे दुसऱ्याचं घर आहे ग आई. इथं मला नाही जीव लावत ग माझे सासू. इथं माझं ऐकून घेण्यासारखं कोणी नाही ग आई. मला आई तुझी खूप आठवण येते ग. लग्न करून या घरात आले आहे मी आणि मला थोडं पण जीव लावत नाही माझे सासू. मी सगळे काम करते पण मला सारखे बोलत राहते आई तुझी जागा नाही कोणी घेऊ शकत ग. तुझी जागा कोण नाही घेऊ शकत आहे. तू बोलतही गेली, मारतही गेली, लढाई करत गेली. पण इथं तसं कोणी नाही ग. हे माझं घर नाही आई. आई भूक लागली की मी माझ्या हाताने घेऊन खात गेले. तू मला भरवत गेली. माझी तब्येत बरोबर नसताना मला अंथरुणातून उतरू देत नव्हती. आणि तर तसं नाही ग आई. तू म्हणतेस ते तुझं घर आहे. कसं बोलते आई? हे माझं घर आहे. माझ्या मनानं मी काहीच करू शकत नाही आई. तर बघ मीना रडू नको ना बाई. कशाला एवढी रडते तू? मला पण त्रास होते ना. तू माझी पोटची लेक. माझ्या 9 महिने पोटात राहिली तू अशी रडत असी तर मला बरं वाटेल का? सांग बरं तू. रडू नको बरं प्लीज बाळा. काय झालं असेल ना तर एवढं मनाला लागून घ्यायचं नाही ग. आता तू मोठी झालीस, तुला एक लेकरू झालंय मीना. एवढं कशाला विचार करायली? सोड ना. एवढं रडशील तर मग मला बरं वाटतंय का? सांग बरं तू. एक काम कर, तू ये बरं 10-12 दिवसासाठी घरी ये माझ्या इथं. आपल्या इथे ये इथं खाय पी राहाय. जरा मन फ्रेश होईल, मूड चांगला होईल आणि मग तुला नंतर जेव्हा जावं वाटलं तेव्हा जाय. मी जावयाला बोलून घेते आणि त्यांच्याशी पण सांगते सगळं काय व्यवस्थित. तू काही काळजी करू नको. हे तुझ्या मायबापाचं घर हे तुझंच आहे. मी ना एवढा विचार करू नको बाई. ये तू इकडे ये. मी जावयाला फोन लावते आणि त्याला सगळं सांगते. म्हणते मीनाला घेऊन या म्हणते. आव माय रडू नको बरं का मीना. तुला माझी शपथ आहे बाई. रडू नको माय. नाही माझी तब्येत अशी बरोबर नाही बरं मीना. मला टेन्शन ना. माझ्या अगोदरच हे व्हायलंय. रडू नको बरं मीना. तुला माझी शपथ आहे. आई तू रडू नको. मी आहे व्यवस्थित. काय काळजी करू नको माझी. आणि स्वतःच्या तब्येतीची काळजी घे आई. रडू नको. तू रडू नको प्लीज. रडू नको. तुझी तब्येत बरोबर नाही मलाही माहीत आहे. तू रडू नको. मी येते उद्या येते बरं का आई. काय काळजी करू नको माझी एवढी. तुला माहित आहे ना मी रडकी आहे. जराशाला रडत राहते. कशाला मग एवढं मनाला लागून घ्यायली तू. रडू नको तू प्लीज. रडू नको. मी उद्या येते बघ तुझ्याकडे. त्याला आता येतली संध्याकाळच्याला तर मग मी त्यांच्याशी बोलते. मी येते तुझ्या इकडे. महिनाभर इकडे येतच नाही आता. तुझ्या इकडेच राहते बघ महिनाभर. काही काळजी करू नको आवाई.
प्लीज तुला माझी शपथ आहे बरं, काही रडू नको. मी रडत नाही, मात्र तू बी रडू नको. मी ना, तू ये उद्याच्याला, आपण बोलू इकडे आल्यावर सगळं काही. आता रडत बसू नको, ठीक आहे? बाकी शिलाची तब्येत बरी आहे की बाई? हो आहे, शिला बरी आहे, लेकरे बरे आहे, तर सगळं व्यवस्थित आहे. फक्त जरा सासूसोबत आणि नंदेसोबत पटत नाही आई, ते बरोबर राहत नाही, त्याच्यामुळे जरा टेन्शन आलं होतं बघ माझं. आता तेवढं काय वाटणं आलंय. तुला बोललं तर मन हलकं झालं बघ. मी उद्याच्याला येते तिकडं, मग अजून चांगलं वाटेल मला. हो माय, काळजी घे, कर आराम. अहो बाई, ये उद्याच्याला, मी वाट बघते तुझ्यासाठी. तुझ्या मनपसंतीची भाजी करून ठेवते. अहो माय. हो आई. अव माय ताई, किती रडले अव तुम्ही? तुमचे डोळे किती लाल झाले. तर शिला, आईला बोलताना काही सांगताना मन आवरतच नाही ग. हृदय भरून येते माझं आणि मग रडायला येते ग. शिला, दुःख कोण एवढं समजू शकते? आईशिवाय दुसरं कोण समजणार आहे आपलं? आई एवढं मला प्रेम दुसरं कुणीच नाही करत ग. माझी आई माझ्यासाठी सगळं काय आहे. तिची पण तब्येत बरोबर नाही, काही नाही. तर उद्या जाते, महिनाभर येतच नाही बघ. खूप झालं यांचं, आता बघून घेतील ते, त्यांचं काय करायचं काय नाही ते. हो किंवा ताई, आईसारखं दुसरं कोण समजून घेते? प्रत्येकाची आई आपापल्या लेकीला प्रेम करते, लेकराला प्रेम करते. आईला तेवढं माहीत राहते, आई जेवढं प्रेम करते तेवढं जगात दुसरं कुणीच करू शकत नाही. तिची जागाच कुणी घेऊ शकत नाही. आज मी माझ्या लेकराशिवाय राहू शकत नाही, तुम्ही तुमच्या लेकराशिवाय राहू शकत नाही. नातच आहे होता असं म्हणतात ना, रक्ताचा गोळा मांसाचा गोळा आईच्या पोटातून तयार होऊन होते. मग ती कशी आपल्या स्वतःच्या रक्ताला आणि स्वतःच्या गोळ्याला त्या त्रास होऊ देईल? मी पण नाही राहत बाई अशा पागल घराण्यामध्ये, जिथं सासू नंद अत्याचार करतील तिथं नाही राहू शकत आपण. मी पण जाणार आहे आता. खूप झालं यांचं नेहमी रडापडी बोंबाबोंब, किती कामं करा, काही करा. मी म्हणलं आता तरी जाईल, मग तरी जाईल. हिचं काही संपच ना झालंय. छोट्या छोट्या गोष्टीला पकडून बोलत राहते. याच्यापेक्षा वाटते मरण आलेलं पत्कारलं. जाऊ द्या, काय काळजी करू नका. सांगा आता भाऊजी येतील थोड्या वेळानं, बोला त्यांच्यासोबत व्यवस्थित सविस्तरपणे. मी पण बोलते केशवला आणि लेकराला घेऊन जाते, मग बघतील आणि यांचं काय करायचं काय नाही ते. हो, आता त्यांनी येतील, तोपर्यंत मी जरासा आराम करते. झोप, तुला झोपायचं असेल तर इथं, नाही तर मग तुझ्या रूममध्ये जाऊन झोप. मला काय बरं वाटणं आलं शिला, आता माझं डोकं बी लय दुखायलंय. मी झोपते थोड्या वेळ. तुला करायचं तर कर आराम इथं. नाही ताई, मी माझ्या रूममध्ये जाते, तुम्ही करा. भाऊजी बी येतील आता, केशव बी येतील एखाद्या घंट्यानं. चिंट्या कुठं आहे काय नाही बघावं लागल. बाहेर खेळू लागणं अंगणामध्ये, त्याला घेऊन येते, त्याचे हातपाय धुते आणि त्याला घेऊन थोड्या वेळ झोपते मी पण. संध्याकाळचं स्वयंपाक बघावं लागते. जाऊ दे आता, मी काय ते भूताचं नाटक बिटक करत बसू. करतील ते त्याच्या हिशोबानं, काय करायचं ते करते. गुन्हा आपला स्वयंपाक, तुम्हाला वाटलं तर या, नाही तर खिचडीच टाकते संध्याकाळच्या टायमाला. आता काय करायचं बसा वाटणं आले कोणतं काम जास्त नाही. स्वयंपाक करू लागते मी, तुझी त्याची काळजी करू नको. एकट्या माणसाला आटपत नाही स्वयंपाक. खिचडी जरी टाकायची तरी खिचडी टाकतो मी, कढी बिडी बनवते, नाही तर चटणी करते काची तरी. जा, कर आराम थोड्या वेळ. हो ताई. काय देवा, झोपाय लागना झाली. मीना, मीना इतक्या लवकर झोपायला काय झालं? आले का तुम्ही? हो मी आलो, पण मी म्हणालो की तू इतक्या लवकर झोपायली का म्हणून. आता संध्याकाळचे 7-7:30 झाले, तर इतक्या लवकर झोपायला काय झालं? तब्येत वगैरे बरोबर नाही की काय तुझी? नाही, तब्येत आहे व्यवस्थित माझी, पण मी काय म्हणते आता, मला ना इथं राहायचं नाही हो. मी इथं आता राहू शकत नाही बघा. का बरं, काय झालं मीना? का नाराज दिसतेस तू इतकी? काही झालंय का? कोणी घरात तुला काही बोललंय का? मला सांग. काय सांगू, इथं राहून तरी काय करू? मी एवढं सगळं काम करते, सगळं काही करते. असं नाही की कुठली गोष्ट मी कोणत्या गोष्टीचं उलट उत्तर देते किंवा काही करते. हां, तुम्हालाही माहिती आहे चांगल्या प्रकारे. पण तुमची आई आणि तुमची बहीण मला सारखं बोलत राहिल्या तर कशावरून पण. आज दुपारचीच गोष्ट आहे बघा. आत्याबाई, मी शिला बाहेर बसलो होतो दारामध्ये, आणि आत्याबाई तितक्यात आल्या. आत्याबाई स्वतः मला म्हणल्या की माय तुम्ही जाऊन बसा रूममध्ये.
मी चहा ठेवते तुमच्या दोघीसाठी. मला वाटलं मामी सकाळपासून कामं करत आले, कामं एकटीच करू लागले, एकटीवर भार पडला म्हणून मग मी मला वाटलं की मग आत्याबाईला दया वगैरे आली असेल आणि आत्याबाई म्हणाल्यात म्हणून मग मी गेले शिराला रूममध्ये घेऊन बसले. तर आत्याबाई चहा करू लागल्या. मग तितक्यामध्ये ते शेवंता तिथं गेली. शेवंतानं नुसतं आत्याबाईला काय काय भरवलं की कानामध्ये काय काय सांगितलं की एवढा तमाशा झाला ना. तुमच्या बहिणीनं माझी लाज काढली. खरं सांगते, मला ना आता या घरात बिलकुल राहायचं नाही. खूप झालं बाबा, खूप म्हणजे इतकं झालं ना, माझ्या डोक्यावरून पाणी गेलं बरं का. मी तुम्हाला सांगते, आता मी नाही राहू शकत इथे. एक तर मला माहेरा नेऊन सोडा, नाही तर मग दुसरीकडे आपण रूम करून राहू. तर मी इथं राहू शकत नाही तुमच्या इथं. हे तुमचं घर म्हणजे ना माझं सगळं मला माहित आहे. माझं इथून माझं घर आहे हे. मी तर माझं आयुष्य जाणार आहे इथं. पण मी तुमची जिथं बहीण राहणार ना, मी तर तिथं राहू शकत नाही. मी तुम्ही काहीतरी उपाय करा. एक तर तुमच्या बहिणीला तरी ठेवा, नाही तर मग मला तरी ठेवा. मी तुम्हाला खरं ते सांगते, आता मी नाही सहन करू शकत. या आईनं पण शेवंतीला नुसतं डोक्यावर बसून घेतलंय. मलाही माहित आहे ती तमाशा करायली घरात राहून काही ना काहीतरी खोड्या करतच राहते. मी तिला ओळखून आहो असं नाही की मी तिला ओळखत नाही, पण जाऊ दे वाटते. आपल्याकडे आली 4-6 महिन्यासाठी, कुठं आयुष्यभर राहायचंय तिला. मात्र एवढा संसार जर तोडत असेल ना तर मी तिला घरात राहू देत नाही बघ. आता एक काम कर तू ना, ह्याची खोड जर मोडायची ना, तर आपण जर बोलायला गेलो ना तर लोक म्हणतील की ह्याला बहीण 4 दिवस, लहानपणाची बहीण 4 दिवस यायला सहन होईना झाली. लोक आपल्याला बोलतात आणि मला लोकांचंही बघा पडलं नाही. पण एक गोष्ट तू लक्षात ठेव मीना, आता एक काम कर, तू महिना 2 महिने तू गावी जाऊन राह. तुला येत राहतो मी तिकडे भेटायला लेकराला, आणि तुला भेटायला येत राहतो. तू काही काळजी करू नको. याची खोड न्यायची चाल आता मोडायची ना तर अशीच मोडू आपण. तू तिकडे जाऊन राह. बघू आता आईंशी शेवंता किती कामं करतात आणि किती त्याला कामं होतात बघू. आणि नंतर ह्याला जेव्हा ह्याची चूक कळेल ना तेव्हा तू इथं ये. आणि ते बी शेवंता गेल्यावर ये. तोपर्यंत तू इथं येऊ नको बघ. तुला खरं ते सांगतो, आता ह्याचं खूप झालं. मला खूप राग आलेला आहे यांचा, आणि मी शेवंताला कधीच माफ नाही करू शकत. हो, मला उद्या माझ्या आईच्या इथं नेऊन सोडा. मी आता रात्रीला पॅकिंग वगैरे करते आणि उद्या सकाळ जशी झाली तशी मला माझ्या आईच्या इकडे नेऊन सोडा. मी येत नाही आता सध्या तरी, लवकर येत नाही बघा. जोपर्यंत शेवंती या घरात आहे ना तोपर्यंत मी बिलकुल इकडे येणार नाही बघा. तुम्हाला राग येऊ देऊ नका माझ्या अशा वागण्याचा आणि माझ्या अशा बोलण्याचा, पण मी जे सहन केले ना कदाचित तुम्ही पण नसतं केलं. तुम्ही जेव्हा अशा गोष्टी जेव्हा येतात ना डोळ्यापुढं, तेव्हाच त्या व्यक्तीला समजतं. दुसरं कोणी नाही सांगू शकत या गोष्टीसाठी. हो मीना, तू काही टेन्शन घेऊ नको. मी तुझ्यासोबत, आपल्या लेकरासोबत मी नेहमी उभा आहे. त्याचं काही टेन्शन घेऊ नको. तू जा आईकडे राहा काही दिवस, तुला बरं वाटेल तोपर्यंत. जेव्हा इथून शेवंता जाईल तेव्हाच तुला मी घ्यायला येतो. हां, तिकडे पण तुला येऊन भेटत राहतो. हो, मला पण ना फक्त तुमचा सपोर्ट पाहिजे ना. जेव्हा एक पोरगी आपलं माहेर, आपले आई वडील, आपले भाऊ बहीण, आपलं घर, ते सगळं काही सोडून येते नाही का दुसऱ्या घरामध्ये जाते ना, मग तिच्यासोबत दुसरं कोणी उभं असो नसो, तिचा नवरा तिच्यासोबत जर उभा असेल ना तर ती कुणालाच घाबरत नाही हो. ती तिचं आयुष्य आणि ती तिचा संसार एकदम सुरळीत आणि व्यवस्थित चालवते. पण जेव्हा नवरा सोबत नसतो ना, मग ती पोरगी एकटी पडते, ती बाई एकटी पडते. ती काय करणार तिचं तिला माहीत नसतं. म्हणून घरं उद्ध्वस्त होत असतात हो. आज तुम्ही मला फक्त एवढं जरी म्हणले नाही मी तुझ्यासोबत उभा आहे, तरी खूप झालं बघा मला. हो, ते सगळं सोड, तू काही टेन्शन घेऊ नको. चल आधी जेवण कर. मी दारात आलो तेव्हाच मला शीला बोलली की ताई खूप नाराज आहेत आणि ताईला जाऊन भेटा. आणि ती बोलली की ताईला जेवायला पण घेऊन या. खिचडी कढी बनवली वाटते शीलानी. चल आपण जेवण वगैरे करू आणि येऊन तू आराम वगैरे कर, पॅकिंग वगैरे कर. आणि उद्या सकाळी जसं झालं चहा पाणी घे, नाश्ता कर, आणि तुला नेऊन सोडतो मी तुझ्या माहेरा. आणि आई बाबा काय बोलतील हो? मी बाबाला सगळं काही समजून सांगतो. काही टेन्शन घेऊ नको तू, ठीक आहे. आणि राहिला आईचा प्रश्न, तर आईला बराबर उत्तर देणार आहे मी. त्याचा काही तू टेन्शन आणि त्याची काही बिलकुल काळजी करू नकोस बघ, ठीक आहे. चल उठ आधी. ठीक आहे, मी जाते किचनमध्ये, प्लेट वगैरे लावते. तुम्ही फ्रेश व्हा आणि या जेवायला. हो हो, जा तू.